पण ते पहिलं तसं आता नव्हतं. आता लय निघालं, आता लाडू निघालं. काकांना मिळालं नाही, आई वडील नाही. वडील होता थोडे दिवस पण आई मिली. आम्ही बारकी काय आम्हाला कळतंय. आम्हाला कंगवा मिळाला नाही, डोसकं इथं राहिला. त्याच्यामुळं आम्हाला या अवघड वाटतं. आता सगळं मिळतंय. किती परिस्थिती म्हणजे किती हालाकीच्या परिस्थिती काढल्यात या आजींनी. म्हणायचं आई आम्हाला घे की काहीतरी. ती म्हणायची आम्हाला नाही काय बाळा, काय घ्यायचं तुम्हाला, पैसे नाही तर माझी बशी. वडिलांना म्हणायचं बघू उधार दिलं तर आणू शिपेच्यातनं, न तर कुठलं आणायचं, जापली तशीच. तिथनं आलं की आपलं याचं बिन चपलाची आलो आम्ही. आम्हाला चप्पल मिळालं नाही, खाया मिळालं नाही. काय खायचं काय नाही. कुठं आपल्या 1-2 पोळ्या केल्या तेवढ्या खाल्या. काय मिळतंय आम्हाला, काय नाही. काकणाला पैसे दे म्हटलं, आई वडील म्हणायचं तर कुठलं आम्ही देऊ तुम्हाला. मग आता काय करायचं, नाही दिलं तर आपलं याच आपल्या घरी. बघा ते किती इमोशनल झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. आज गौरीचा सण आहे, गौरी येणार आहे आता. आणि ही माय माऊली गौरीच्या रूपात असणारी, तिच्या डोळ्यात अश्रू आहे. तिला जुन्या आठवणी जाग्या झाल्या तिच्या. आत्ताच्या पिढीला सगळं मिळतं पण आपुलकीन प्रेम मिळत नाही. काकू तुम्ही रडू नका, तुमच्या आठवणींना उजाळा भेटला. आज दिवस तुमचे थोडे चांगले आले असतील. थोडे चांगले आलं की थोडं आलं दिवस. ज्या पिढीच्या आठवणी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनता बघील, देशातील जनता बघील. यांनी परंपरा जपल्या, यांनी यांच्या जुन्या आठवणी जपल्यात आणि ह्या आठवणी अशाच आयुष्यभर राहतील.